सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें। और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत दापोड़े में ग्राम पंचायत के द्वारा हर साल की तरह इस साल भी महिला जागतिक दिनानिमित्त अनेकों कार्यक्रम का आयोजन हुआ, जहां पे ग्राम पंचायत के सभी महिला सदस्य, आजी माजी सरपंच व उप सरपंच व सदस्य मौजूद थी। तो वहीं पे महादेव महिला मंडल के सभी सदस्य, उपाध्यक्ष, अध्यक्ष मौजूद थी और गांव की बहुत सारी महिलाएं भी उपस्थित थीं। और इनके हाथों से सावित्री फुलेबाई और गणेश भगवान का पूजन कर कार्यक्रम का शुरुआत हुआ। हम आपको बता दें कि सबने खूब एंजॉय किया, जो हमारे चैनल के माध्यम से आप देखेंगे। साल भर तो काम करना रहता है, इसीलिए ग्राम पंचायत के द्वारा महिलाओं के लिए विशेष तौर पर महिला जागतिक दिनानिमित्त एक दिन के लिए कार्यक्रम रखा जाता है, ताकि महिलाएं वहां पे आएँ और खूब एंजॉय करें। और उनके लिए गिफ्ट भी रखा गया था और पैठनी साड़ी भी बहुत ही अच्छी अच्छी रखी गई थी। तो चलिए हम दिखा रहे हैं आपको वहाँ का कुछ दृश्य। हेलो हेलो महिला कार्यकर्त्या सौ चांदी निवारण पाटील आपण पुढे यायचं आहे। चला या मॅडम आपण पुढे यायचं आहे। सौ चांदी निवारण पाटील कार्यक्रम सुरू आहे। आपल्या प्रमुख मान्यवर महिलांच्या विनंतीने केलेले आहेत।
यानंतर गावदेवी माजी सेक्रेटरी पाटील मॅडम यांनी आता महिलांचा आहे. 1 तास 2 तास येऊन बसल्या, परत 4 वाजता जाऊन तुम्ही जरा करू शकता. रोज झोपलं पाहिजे असं नाही. तुला आपली मुलगी कुठे गेले, मुलगा कुठे गेले, आपला तो काय करतो, मुलगी मोबाईल घेऊन काय करते, जर तिच्याकडे पण बघा. महिला दिनाचा म्हणजे असं ताईने जास्त मुलीवर लक्ष दिलं पाहिजे. पहिला जे झालं ते झालं. आता मुली आपल्या शाळेत जातात, मुलगा शाळेत जातो, मोबाईल घेऊन एका कोपऱ्यामध्ये बसतात ना, त्यांना जाऊन विचारा तुम्ही काय करता, तुम्ही काय बघता, फक्त मोबाईल तुम्ही थोडा हातात घेऊन ना बघा. महिला दिनाचा आपल्याला असं कुठला तरी प्रोग्राम आला आपला महिलांचा किंवा कुठला तरी शाळेत, तर तुम्ही सगळ्या अशा हजर राहायला पाहिजे. का इथे काय चाललंय काय नाही गावात, कुठे गटार काम करायचं असलं, कुठे नळ फुटलेला असलं, कुठलं काय असणार, महिलांनी पुढे बोलायचं, काय बोलायचं त्यांना सगळंच नाही कळत. कुठे कोणाचं नळ फुटले, आज आपण 200 रुपये किंवा 300 रुपये महिन्याला भरतो. आपण भरतो की कोणाच्या नळाला 2-2 करोडाचे 1-1 करोडाचे बंगले आहेत, एक नळ बसू शकत नाही आपण. तो पाणी वावत जाते, तो जरा लक्ष ठेवा. सगळ्याच गोष्टी असं महिलांना म्हणजे आपण जास्त मला गरज नाही पडली, तिचा नळ वावत चालले म्हणून आपल्याला गरज नाही पडली. आता कोणी ओढा करते, कोणी काय करते, कुठला पण असा कुठला पण प्रॉब्लेम असू दे गावातला, आपण पुढे येऊन ना बोलायचं आहे. सगळ्याच गोष्टीवर ते तरी किती लक्ष देणार आहेत. ग्रामपंचायत सरपंच असले, सदस्य असले, बोलायचं कर्तव्य आपलं आहे. कुठलाही काय चुकी असते तर कुठे गावात पुढे एवढूसा गाव नाही राहिला आपला. आता त्या बाजूला तर पूर्ण युपी झाले. आता ती पिशवी फेकतात सकाळी, तुला जर दिसली पिशवी फेकताना तर तुम्ही बोला, हे कुठे फेकते तू पिशवी, टेम्पो मध्ये टाक ना. बाजूला कसं राहते, सकाळी नाही भाकरी पडलेली असतात, राईस पडलेला असतो, तिथे रस्त्यावर पडलेला असतो. कुठली पण चुकी दिसली तुम्ही लेडीजनी बोला. गाव आपला आहे, तो कसा ठेवायचा, सुरक्षित कसा ठेवायचा, तो आपल्याला महिलाला कळलं पाहिजे. त्यानंतर कर्मचाऱ्यांचे गाडी होते. आपण तर शाळा जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने इथे जमलेलो आहोत. तसेच आपण जेव्हा तेव्हा सुद्धा जमा आपले काय मत असते, आपले काय विचार असतील, मत असते ते मांडा. प्रत्येक कार्यक्रमात सहभागी व्हा, प्रत्येक खेळात सहभागी व्हा. तसेच आपण पुरुषांच्या जोडीने खांद्याला खांदा लावून तर आपण फिरतच आहोत. प्रत्येक कार्यक्रमात कीर्तनात भजनात सर्वात आपण सर्व महिला पटाईतच आहोत. असं मी सर्व एवढं बोलून मी जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन पाठवते. संग लक्ष्मण होता का
तर भगवान क्रमांक त्याच्यानंतर त्याला प्रथम क्रमांक जरा सचिव पाटील जोरदार आल्यावर सर्वाधिक आल्यावर दिन आज जागतिक महिला दिन आज आमचा खरोखर म्हणजे ग्रामपंचायतने आम्हाला पूर्ण सपोर्ट केला. खरोखर त्यांचा आभार मानते. पुढच्या वर्षी अजून आम्ही जल्लोषाने साजरा करू. धन्यवाद. एवढं 2 शब्द. आज महिला जागतिक महिला दिन दिवस आहे. आज आपण हे ग्रामपंचायतच्या वतीने महिला दिन साजरा केलेला आहे. आपण महिला आहोत. महादेवी महिला मंडळ पण चालवतात. आजच्या कार्यक्रमाबद्दल आपण काय सांगणार? महिलांच्या काय शुभेच्छा? आज जागतिक महिला दिनाच्या पहिला मी सर्व महिलांना शुभेच्छा देते. आणि आमच्या दापोडे गावात ग्रामपंचायततर्फे खूप जल्लोषाने हा सणच जणू साजरा केला आहे. आमच्या महिलांसाठी प्रत्येकाचा सन्मान झालेला आहे. इथे प्रत्येक महिलेचा सन्मानच झालेला आहे. सगळं आपलं काम आवरून सकाळचं दुपारच्या वेळेला आलेले आहेत सगळ्याकडे साजरा करायला. आणि दुपारी 2 वाजल्यापासून ते आता 6 वाजले आहेत तरी पण कोणी हल्लं नाही. प्रत्येक गेम आणि प्रत्येक हे साजरा एकदम जल्लोषाने साजरा केलेला आहे सगळ्यांनी आनंदाने. आणि प्रत्येकाला मी हेच सांगेन का असंच आपल्या जीवनातला आनंद कुठे आपल्याला क्षण आपले साजरा करता येतील तिथे जरूर सगळ्यांनी यायचं आणि आपलं हे जे समाज कार्य करतो आपण ते करत राहायचं. आणि आपला आनंद कुठे आपल्याला साजरा करता येईल याची वाटचाल नेहमी बघत राहायची. आणि हेच सांगून मी माझे 2 शब्द इथे संपवून. काय इधर आपने प्रोग्राम ठेवला? काय कार्यक्रम ठेवला होता? आता आम्ही संगीत खुर्ची हा कार्यक्रम खेळलो. बादलीत बॉल टाकणे, चेंडू टाकणे हा कार्यक्रम खेळलो. तोही एकदम उत्साहाने महिलांनी प्रतिसाद देऊन चांगल्या प्रकारे हा गेम खेळलेलो आहे. आणि त्याच्यामध्ये अजून डान्स केला बरेच महिलांनी मिळून. तो एक आमचा साजराच होता जणू काय सण. आणि खूप मजा आली. खरोखर मी सगळ्या ग्रामपंचायतला आणि गावांना जो आमच्यासाठी हा केलेला आहे साजरा त्यांना खूप खूप त्यांचे आभार मानते. काय बक्षीस वितरण केला? बक्षीस वितरण सांगणार तर 3 बक्षिसं होते प्रत्येक गेमला. पहिला, दुसरा, तिसरा. प्रत्येक गेमसाठी साडी हे परिधान केली आहे प्रत्येक महिलेसाठी. आज साडी हा म्हणजे महिलांचा सन्मान म्हणून त्यांच्यासाठी साडी हे ठेवलेलं आहे. आणि प्रत्येक महिलाला जी इथे आलेली आहे तिच्यासाठी पूर्ण फुलाची पाकळी म्हणून एक गिफ्ट म्हणून त्यांच्यासाठी सुद्धा सन्मान दिलेला आहे. थँक्यू. मार्गदर्शन करायचं म्हणजे आता आपली महिला काही मागे नाही राहिलेली आहे. आत्ताच्या काळामध्ये खूप पुढे गेलेली आहे. प्रत्येक क्षेत्रात पुढे गेलेली आहे. फक्त एवढंच सांगेन प्रत्येक क्षेत्रात पुढे जाताना आपण कुठे मागे नाही आलो पाहिजे आणि आपल्यावर कुठे बोट नाही लागला पाहिजे याची काळजी घ्यायची. आपल्याला ज्या विश्वासाने आपल्या घरचे पाठवतात प्रत्येक कार्य करायसाठी तो विश्वासाने करायचा आहे. कुठे गाळबोट लागता कामा नाही आपल्याला. आणि त्याची काळजी आपल्या याची जबाबदारीची काळजी आपण घेऊन पुढे आपण नेहमी आज तर महिला पुढे खूप वाटचाल आपली पकडलेली आहे तर त्याची काळजी घेऊन आपण पुढे सतत राहायचं आहे. त्याच्या शुभेच्छा सगळ्यांना महिला दिन असाच दरवर्षी दर दिवस असाच प्रत्येकाचा जावं हीच माझी इच्छा आहे. आमची महादेवी मंडळ आणि गावदेवी मंडळ दोघांतर्फे हीच इच्छा आहे का प्रत्येक महिलेचा असाच हा दिवस असाच प्रत्येक दिवस जाऊ. एकच 8 मार्च म्हणून नाही साजरा झाला पाहिजे. हा प्रत्येक दिवस तिच्यासाठी असा सण म्हणूनच गेला पाहिजे आनंदाचा.